ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला। 11 नोव्हेंबरला ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार। सूत्रांची माहिती, मेरिटनुसार मनसेचा 125-127 चा जागा वाटपाचा फॉर्म्युला। मुंबईत काँग्रेसचा एकला चलोचा नारा। मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार। विजय वडेट्टीवारांची मोठी घोषणा। मुंबई महापालिका निवडणूक मैदानात आक्रमकतेने उतरा। भाजप आणि संघाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना निर्देश। विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवा, मात्र हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करण्याच्या सूचना। आगामी निवडणुकीत ओबीसी उमेदवारालाच मतदान करा। जालन्यातल्या मोर्चात नवनाथ वाघमारे यांचं आवाहन। कोल्हापूरच्या चंदगड नगरपंचायतीसाठी नवी समीकरणं। चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र। मंत्री हसन मुश्रीफांची भाजप विरोधात मूठ। राष्ट्रवादीकडनं प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर। रुपाली ठोंबरे अमोल मेटकरींना डच्चू। रुपाली चाकणकर सूरज चव्हाणांची वर्णी, तर राष्ट्रवादी तटकरेंचं वर्चस्व वाढतंय। सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। बीडमध्ये ओंकार सहकारी साखर कारखान्याचा गाळप शुभारंभ। वैद्यनाथ कारखान्याचं नाव गायब। भाषणावेळी पंकजा मुंडे भाऊक। अंजली दमानिया उद्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार। झी 24 तासनं उघड केलेल्या मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणाचे पुरावे करणार सादर। पुणे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी झी 24 तासच्या दणक्यानंतर मुद्रांक शुल्क खातं ऍक्टिव्ह। सवलती घेतलेल्या व्यवहाराची तपासणी करण्याचा निर्णय। अनेक गैरव्यवहार समोर येण्याची शक्यता। पंढरपूरच्या विठ्ठल चरणी कार्तिकी यात्रेत भरभरून दान। वारकऱ्यांकडून 5,18 लाखांचं दान। आणि एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड। निवडणुकीतनं भाजपा आमदार प्रसाद लाड यांची माघार। अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड।